महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। आज द्या चल द्या घोषणा चल द्या। पोलीस डिपार्टमेंटला विनंती आहे की या समाजाची जी आग्रह आहे ती मॅडमने या ठिकाणी जे या समाजाला काय सांगायचं ते सविस्तर सांगावं, कारण लोकांमध्ये खूप तीव्र आयुक्त कार्यालयासमोर 12 दिवस त्या उपोषण केलं। उपोषण केल्यानंतर त्याच्यानंतरचा हा घेतलेला आमचा स्टंट आहे आणि ह्या इथले अधिकारी आमच्या सोबत इन कॅमेरा कसल्याही प्रकारचं बोलण्यास तयार नाहीत। आमचं शिष्टमंडळाने बऱ्याच वेळेस विनंती केली आणि ह्या इथल्या असलेल्या शिष्टमंडळाने आम्ही 2 महिन्याचा कालावधी दिला होता आमच्याशी ह्या विषया संदर्भामध्ये चर्चा करा। आमचे जे ऐतिहासिक पुरावे आहेत, ब्रिटिशकालीन निजामकालीन पुरावे आहेत, ह्या पुराव्याचं तुम्ही आम्ही तुम्हाला सुपूर्द करतो, ह्याच्यावर अभ्यास करा। ह्या ठिकाणी असलेल्या कमिटीचे म्हणजे कार्यालयामध्ये संशोधन अधिकारी पद आहे आणि त्यांचं कर्तव्य आहे की त्यांनी आमच्या ह्या डॉक्युमेंटचा विचार करायला पाहिजे। पण वास्तविक पाहता असं न होता त्यांनी 2 महिन्याचा कालावधी दिला, त्याच्यानंतर 1 महिन्याचं आम्ही त्यांना स्मरणपत्र पण दिलं, त्यानंतर पण त्यांनी आम्हाला उत्तर नाही दिलं आणि आज ते आमचे समन्वय साधताय आणि तुम्ही रस्त्यावर, आम्ही काय रस्त्यावरचे लोक आहेत का? अरे तुम्ही अधिकारी तिथं जर खुर्चीवर बसून जर आमच्या जर इन्व्हॅलिड करत असेल तर तुम्हाला आम्ही सोडणार नाही। भारतीय घटनेचा आम्हाला विचारण्याचा तुम्हाला अधिकार आहे। इथं असलेले कर्मचारी जे आहेत हे संविधानिक आहेत, आम्ही बी गैरसंविधानिक कोणतंही काम करणार नाही, पण आम्हाला गैरसंविधानिक काम करण्यास मजबूर करत असल्यामुळे आज हा समाज रस्त्यावर उतरलेला आहे। आता इथून भूमिका काय असणार आहे? कार्यालयाला कुलूप लावणार आहे, काय करणार आहे भूमिका? इथून पुढची भूमिका काय असणार आहे समिती? इथून पुढे आम्ही या ठिकाणी सगळेजण थांबलेलो आहोत, म्हणजे या संजय गांधी ग्राउंड, राजीव गांधी ग्राउंडवर थांबलेलो आहोत। आमचे मराठवाड्यातील सर्व बांधव या ठिकाणी एक जमा होत आहे आणि सर्व जमा झाल्यानंतर एकत्र आल्यानंतर आम्ही सगळे मग जाऊन कमिटीला त्या जी पडताळणी समिती आहे, जे कार्यालय आहे शासकीय, जे आम्हाला जात वैधता प्रमाणपत्र देतात, याला आम्ही कुलूप लावणार आहे। कुलूप ह्यासाठी लावणार आहे की हे अधिकारी जर आमचे 12-12, 13-13 वर्षापासून जर आमचे प्रकरण काढत नसेल आणि आम्हाला जर प्रत्येक वेळेस कोर्टात जावं लागत असेल, मग आमचं कामच होत नसेल आणि यांना जर सरकार पगार देत असेल तर ह्या पगार त्यांना दिल्या बी नाही पाहिजे, हे काम करत नसल्यामुळं, आणि आमचं जर नुकसान होत असेल म्हणून आम्ही त्या कमिटीला ताळा लावणार आहे। आजच्या आंदोलनामध्ये किती जण सहभागी? सर 2-3 हजार लोक येतील आमचे। आपलं नाव सांगा। माधव बुधवारे।